सचिन भुजने साहेब यांच्याकडनं 200 रुपये व पायस अल्मेडा यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक हे प्राप्त होत आहे अर्थातच पार्थसाठी. निश्चितपणे जर आपण शेवटचा चेंडू बघितलं ना, पार्थने चांगली गोलंदाजी केली, पण दर्शन बांदेकर यांनी 1 रन घेतलो आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने म्हणजे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती जातलो. पण ही स्ट्रॅटेजी जर समजा क्षेत्ररक्षकांनी वापरली असती आणि तो चौकार दिलो असतो तर दर्शन पहिल्या चेंडू पासून नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने अडकण पडलो असतो. शेवटच्या षटकात पहिल्या इनिंग मध्ये 22 धावांची लयलूट केली गेली होती. ह्या षटकात 28 धावा बनवच्या असत. तसंच नितीन जबडे सर यांच्याकडनं देखील बॉलिंग मार्क वरती पारितोषिक असेल. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला बघू मिळतो योगेश साळकर, मॅन फ्रॉम वायंगणी. आखो टप्प्याचा चेंडू, यथेच्छ समाचार, इनसाइड आउटचा फटको, बघता बघता चेंडू अखंड पार, गडग्या पार, माटवा पार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. निश्चितपणे आपण रिप्ले देखील बघू शकता. दर्शनच्या बॅट मधनं आलेलो इनसाइड आउटचा फटको, लॉफ्टेड फटको. आमचे सिद्धू पाजी जर असते ना तर त्यांनी म्हटलं नाही असता ये गेंद सीधी तारामंडल में, ब्रह्माजी के कमंडल में. धाव संख्या 34 धावांवरती, उर्वरित 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडू वरती 22 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. यावेळी आणखीन एक दे धक्का, ले बेटा शक्का. बॅक टू बॅक सलगचो दुसरो षटकार. जोपर्यंत दर्शन असा ना तोपर्यंत मॅच मध्ये जान असा. आणि निश्चितपणे कधी काय होत ह्या देखील सांगू शकत नाही. क्रिकेट हो अनिश्चिततेचा खेळ असा. रोहन तावडे यांच्याकडनं 5000 रुपयांचं पारितोषिक आहे सलगच्या 3 षटकारांसाठी दर्शन बांदेकर यांच्यासाठी. त्याचप्रमाणे रोहन सब्लिमेशन यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे सलगच्या 3 षटकारांसाठी. थँक्यू 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 डीजे, थँक्यू डीजे. क्रिकेट हो 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. असा काहीसा समीकरण. काय होतला, काय घडतला, काय बिघडतला ह्या देखील बघणं गरजेचा. प्रत्येकाने रामायण बघितला. रामायणात प्रभू रामचंद्रांका वनवासात जाऊचा लागला होता. दुसऱ्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक होणार होतो, मात्र ती त्यांच्या रिल्लली येळ होती. आपणाक येळ बदलूची लागात. ज्या इंग्रज सरकारने 150 वर्ष जे कपडे घालून आपल्या भारतावरती राज्य केला, आज तेच कपडे घालून आमच्या जवळचे बँडवाले बँड वाजवतात. ह्यो आम्ही आणलेलो येळ असा. पुढचा चेंडू यावेळी आणि एक बॅक टू बॅक सलगचो तिसरो षटकार. आणि या ठिकाणी तब्बल 5000 रुपयांचा मानकरी सन्माननीय रोहन तावडे यांच्याकडनं, त्याचप्रमाणे रोहन सब्लिमेशन यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. अर्थातच सुरेख फलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये टाळ्या शिट्ट्यांचा आवाज होतोय. एका इनिंग मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 22 धावा निघालेल्या आणि आता या ओव्हर मध्ये 28 ची गरज आहे. आणि समोर असेल दर्शन बांदेकर. चेंडू 3 बाकी आहेत आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. चेंडू 3 आणि 3 मध्ये 10 बनवायचे आहेत. बघूया काय होत आहे. हाय व्होल्टेज विकेट काढलं तर 500 रुपये. बक्षिसांची उधळण होता, बक्षिसांची बरसात होता निश्चितपणे. आणि एकंदरीत प्रेशर असा. पैसा वसूल मॅच. जवळपास आपण बघितला तर हिंदू नववर्षाची सुरुवात देखील झाली. बरोबर सकाळी सगळ्यांच्या घरासमोर घोडी उभी असतली. सगळ्यांना हिंदू नवीन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पुढचा चेंडू आणि 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 आला 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 मैदानाचा चौथा षटकार आला. आज सलग 16 वेळा 5 षटकार मारतो बहुमान दर्शनच्या नावावर होतो की नाही या देखील बघणं गरजेचा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता.
दोन चेंडू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दोन बॉल 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा असा काहीसा समीकरण. आणि 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 निश्चित जर बघितलं नाही योगेश, जे जे प्रेक्षक वर्ग बसले होते ते उभे राहिले, जे उभे होते ते टाचांवरती उभे राहिले. आणि MPL 2026 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वात आपण साक्षीदार होऊ शकतो. सलग 5 चेंडू मध्ये 5 षटकार येण्याचा. मात्र पाहूया मॅच आणि मॅच मध्ये शेवटचे 2 चेंडू 4 धावा. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. 2 चेंडू 4 धावा. आणि फटका फसला आणि तो स्वप्न आमचं देखील दूर राहिलंय. कारण मैदानाच्या बाहेर दर्शन बांदेकर. मात्र मित्रांनो, तुम्हाला दर्शनची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या शिट्ट्या आवाज झाला पाहिजे सिंधुदुर्गचा सुपरस्टार दर्शन बांदेकर साठी. 17 चेंडू तब्बल 45 धावांची बहारदार खेळी. सलगचे 4 षटकार, टोटल 5 षटकार 1 चौकाराच्या साह्यान 45 धावा. उर्वरित 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. नेविल गोन्सावनेस, दर्शन बांदेकरचे आपण रिप्ले बघू शकता. काय बहारदार खेळी केली. आणि 1 चेंडू मध्ये 4 धावा. आणि या ठिकाणी आणि आपण पाहिलं तर दोन्ही आयकॉन एकमेकांना अर्थातच त्यांनी देखील हस्तांदोलन केलंय. कारण मैदानाच्या आतमध्ये एका खेळाडू दुसऱ्या खेळाडूला दिलेली ती दाद होती, आपल्याला असं पाहायला मिळत आहे. आणि जर हा सामना बराबरीत सुटला तर अर्थातच सुपर ओव्हर होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हा सामना बराबरीत सुटला तर सुपर ओव्हर होईल, याची नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 4 धावा. समोर असेल नेविल गोन्साल्विस. निश्चितपणे योगेश, आपण बघितला ना तर दर्शन आणि विशाल हे एका टीम मधनं बऱ्याचदा खेळतात. आपण बघितला मालवण तालुका टीम जवळ ना, 1 तालुका 1 टीम. अगदी गोमंतक भूमी असतात, रत्नागिरी भूमी असतात, खै पण असतात, ते मध्ये एका टीम मध्ये खेळतात. आज मात्र एकामेकाच्या विरोधात खेळताना आपल्याला भोग मिळाले. आणि खिलाडूवृत्ती पण बघा आपल्याला भोग मिळाली. म्हणजे दर्शन बांदेकर आउट झाल्यानंतर विशाल लुडबेंतेका येऊन हस्तांदोलन देखील केला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता असा काहीसा समीकरण. चला विनंती असेल आपण मॅच लवकर चालू करूया. 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे विजयासाठी. नक्कीच 3 धावा निघाल्या तर या ठिकाणी सुपर ओव्हर परत एकदा आजच्या दिवसातील दुसरी देखील आपल्याला पाहायला भेटेल. पाहूया काय होत आहे. 1 चेंडू मध्ये स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज नेविल गोन्साल्विस आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाजी मार्क वरती योगेश जो शेवट षटक हाताळतोय. जरी 4 मोठे हिट आले असतील तरी मात्र 5व्या चेंडूला विकेट येताना पाहायला मिळतोय. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्ग वरती योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मात्र मित्रांनो, तुम्हाला जर हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आमच्या आयोजन समितीसाठी होऊन जाते. कारण तुमच्यासाठी हा सुंदर सोहळा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. 1 चेंडू 4 धावा. थांबूया थोड्या वेळासाठी. क्षेत्ररक्षण पण बघा काय सजवला गेला. बऱ्याचदा अंडर आर्मच्या टुर्नामेंट मध्ये आपण अशी फिल्डिंग बघतो. आज ओव्हर आर्मच्या टुर्नामेंट मध्ये 1 चेंडू 4 धावा. परत एकदा चेंडू हा मात्र पॉईंटच्या डोक्याच्या वरनं. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव कंप्लीट होते. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चाललाय का. आणि तो पर्यंत ही 2च धावा. आणि या महत्वपूर्ण लढतीमध्ये साई रत्न कट्टा संघ विजयी होताना पाहायला मिळतोय. डीसीसी वायरी खूप छान संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेदरम्यान उतरवलात. त्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने डीसीसी वायरी संघाचे संघ मालक अर्थातच वैभव सावंत यांचं खूप खूप आयोजन समितीच्या